हे असं मैद्याचं पीठ मळलंय. त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि तेल गरम करून म्हणजे ते तेल गरम करतात त्यालाच मोहन म्हणतात. असं तेल गरम करून टाकलं. असं ही काळी कलौंजी टाकली आणि हे असं पीठ मळून घ्यायचं मैदा आणि लाटून असं हे अशा आकारात कापून घ्यायचं. शंकरपाळ्या पातळ लाटायचं आणि असं कापून घ्यायचं आणि हे असं तळायचं. मिठाचे शंकरपाळ्या. त्याचा आकार बदली होत नाही लवकर तळलं तर. तळायला पाहिजे. हे अशा शंकरपाळ्या बनलेल्या आहेत आपल्या मिठाच्या. हे बघा, हे अशा मोठ्या मोठ्या पण शंकरपाळ्या. हे बघा असे, हे बघा असं कुरकुरीत